कल्पनेतून सर्व मुंबई रेल्वे आयुक्तालयातील पोलीस स्टेशन येथे आज हा उपक्रम राबवण्यात येत आहे। झिरो डेट मिशन अंतर्गत सर्व पोलीस ठाणे अंतर्गत सर्व रेल्वे स्टेशनला तर्फे आज हे अभियान राबवण्यात येत आहे। कृपया रेल्वे पोलीस जे काही आपल्याला आवाहन करत त्यांना आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो। रेल्वेतून होऊ नका, जीवन धोक्यात घालू नका, अति घाई संकटावर रेल्वेचे नियम पाळा, अपघात टाळा, फुटओव्हरचा वापर करा, अपघात टाळा। रेल्वेवरून होणे हा कायद्याने गुन्हा झालेले अपराध आहे। रेल्वेवरून होऊ नका, आपल्या कुटुंबाची वाट पाहत आहे। रेल्वे हे रेल्वेयांना आहे, माणसांना नाही। वेळ वाचवण्याकरता आपले आयुष्य घालवू नका, धावतीबरोबर थांबत नाही, तुम्ही थांबा, संकटात घालवू नका, सुरक्षितता विसरू नका, शॉर्टकट नको, सुरक्षित मार्ग निवडा। दरवर्षी रेल्वे आयोगानंतर सर्व यामध्ये मृत्यू होत असतात, त्यात 90% मृत्यू हे रेल्वेवर उलाढताना रेल्वे ट्रॅफिकला होत असतात। त्यामुळे आज आम्ही हे अभियान राबवत आहोत। कृपया सर्व रेल्वे प्रवाशांना आव्हान आहे की शॉर्टकट मार्गाचा वापर करू नका, रेल्वेवर उलाढू नका, आपले जीवन धोक्यात घालू नका, जास्तीत जास्त सुरक्षित मार्गाचा वापर करा, फुटओव्हरचा वापर करा। मुंबई रेल्वेतर्फे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त फुटओव्हर आणि योग्य मार्गाचा वापर करा। कृपया कोणीही घाई गडबडीत रेल्वेवर ओलांडू नका। रेल्वेमध्ये दरवर्षी जे काही अपघात घडतात त्यापैकी 80% अपघात हे रेल्वेवर ओलांडताना किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेले आहेत। हजारो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून झिरो डेथ मिशन अंतर्गत आज हे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे।
तरी आपण आपला प्रवास हा सुरक्षितपणे पूर्ण करावा, कारण आपले कुटुंब आपली वाट पाहत आहे. रेलवे पटरी पार न करे, अपने जीवन की रक्षा करें. फुट ओवर ब्रिज अपनाइए, सुरक्षित सफर बनाइए. रेलवे ट्रैक शॉर्टकट नहीं, खतरे की जगह है. नियमों का पालन करें, खतरों से बचे. रुके, सोचे और रेलवे पटरी पार न करे. परिवार आपका इंतजार कर रहा है, सुरक्षा को चुने. आज की सुरक्षा, कल का जीवन. सुरक्षा अपनाइए, जीवन बचाइए. डू नॉट क्रॉस रेलवे ट्रैक्स, योर लाइफ मैटर्स. यूज द फुट ओवर ब्रिज, चूज सेफ्टी ओवर रिस्क. Railway tracks are not shortcuts, they are danger zones. Follow railway rules, stay safe and alive. Stop think and never cross the tracks. Your family is waiting, choose safety first. Safety today, life tomorrow. आता इथं पण आम्ही क्रॉसिंग बंद केले. तिथं पण आम्ही किती ठिकाणी क्रॉसिंग केलं. ठीक आहे, आम्ही आता ह्या ठिकाणी आता कव्हर केलं. इकडच्या बाजूला रेलच्या ठिकाणी काय केलं ते आमची परिस्थिती उपलब्ध नाही आहे की आम्ही एकमेकाला सांगू. तुम्ही करा, तुमचं काही ग्रुप असेल शेअर करा. पुढे या पुढे 3
मैडम क्या बताएंगे आप जन जागृति कार्यक्रम हुआ वाइल्ड कन्वर्सेशन का? नमस्ते, मैं एसीपी कुलकर्णी मुंबई रेलवे से बात कर रही हूँ। हमारे यहाँ मुंबई में रोज कम से कम 75 से 80 लाख लोग जो है वो मुंबई के लोकल ट्रेन से सफर करते हैं और इस लोकल ट्रेन के सफर के दौरान बहुत सारे लोग सुबह के भागदौड़ के दरमियान या ट्रेन पकड़ने के लिए ऑफिस को लेट हो रहा है इस बहाने से रेलवे ट्रैक क्रॉस करते हैं, ना कि वो फुटओवर ब्रिजेस, एस्केलेटर्स या सबवे का यूज करते हैं। और उस वजह से पिछले 5 महीनों में कम से कम 1000 लोगों की मौतें इन रेलवे एक्सीडेंट्स में हुई है, जिसमें ज्यादातर कम से कम 500-550 लोगों की मौतें सिर्फ रेलवे क्रॉस करने से हुई है। तो हम लोग यही चाहते हैं कि लोगों की सुरक्षा ध्यान में रखते हुए और उनके जीवित को ध्यान में रखते हुए हम लोग चाहते हैं कि लोग अपना जीवन तकलीफ में ना डालें। सबवे का, फुटओवर ब्रिजेस का या एस्केलेटर्स का, लिफ्ट्स का उपयोग करें। रेलवे स्टेशन पर आपके लिए हर सुविधा उपलब्ध है, समय बचाने के लिए शॉर्टकट्स का इस्तेमाल करते हैं और उस वजह से वो अपना जीवित परेशानी में डालते हैं। तो हम लोग यही गुजारिश करेंगे सभी लोगों से कि प्लीज फुटओवर ब्रिजेस का उपयोग करें, ना कि रेलवे ट्रैक्स क्रॉस करें और अपना जीवित सुरक्षित बनाएं। धन्यवाद। नमस्कार, मी मुंबई रेल्वे पोलिसांच्या वतीने एसीपी कुलकर्णी बोलत आहे। आम्ही मुंबई पोलीस आयुक्त रेल्वे यांच्या संकल्पनेतून झिरो डेथ किंवा जीवन रक्षा अभियान हे राबवण्यास सुरुवात केलेली आहे। या दरम्यान आम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशनला आमचे जास्तीत जास्त जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे प्रशासन यांच्या वतीनं लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत की लोकांचं आयुष्य हे खूप सुरक्षित आयुष्य ठेवण्यासाठी आणि त्यांनी आपलं आयुष्य धोक्यात घालू नये यासाठी हा जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। रोज कमीत कमी 75 ते 80 लाख लोक जे आहेत ते रेल्वेने प्रवास करतात आणि त्या दरम्यान रोज रेल्वे अपघात घडताना दिसत आहेत। त्यातले बरेचसे रेल्वे अपघात हे लोक आपला वेळ वाचवण्यासाठी किंवा शॉर्टकटचा वापर करून गेल्यामुळे, रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे त्यांचे अपघात होताना दिसतात आणि त्यामुळे काय होतंय की त्यांची कुटुंब उघड्यावर पडतात, कारण कमवणारी व्यक्तीच त्यांच्या कुटुंबातून निघून जाते। तर त्यामुळे आमचं सर्व नागरिकांना हेच आवाहन राहील की आपण रेल्वे स्टेशनवर जे फुटओवर ब्रिजेस दिलेले आहेत किंवा जे एस्केलेटर्स आहेत, लिफ्ट्स आहेत यांचा वापर करा, सबवेचा वापर करा, ना की शॉर्टकटचा वापर करून रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घाला। तर यासाठी माझं सर्व नागरिकांना हेच आवाहन राहील की रेल्वे प्रशासनाच्या वतीने ज्या सोयी सुविधा आपल्यासाठी रेल्वे स्टेशनवर उपलब्ध केलेल्या आहेत त्या सोयी सुविधांचा वापर करा। जेव्हा रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुद्धा रेल्वे क्रॉसिंग करताना सिग्नल दिलेला असेल तर थांबून राहा। ज्या वेळेला तुम्हाला रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी सिग्नल मिळेल त्याच वेळेला तुम्ही रेल्वे रूळ ओलांडा। रेल्वे रूळ ओलांडताना तुमचे मोबाईल्सचा वापर कमी करा, कानामध्ये हेडफोन्स घालू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेचा आवाज ऐकू येईल आणि तुम्ही तुमचं जीवन सुरक्षित ठेवू शकता। धन्यवाद।